अस्मितेबद्दल बोलावं तितकं कमी। अहो, सुमारे 4000 वर्षांपूर्वीचा इतिहास लाभलेला महाराष्ट्र आज 7 समुद्रापार आपली कीर्ती अविरत पसरवत आहे। मंडळी, महाराष्ट्रात काय नाहीये? राजगड, रायगड, तोरणा, शिवनेरी यांसारखे छत्रपती शिवरायांचे थाटात उभे असलेले गड किल्ले जे अजूनही आपल्या करारीपणाची साक्ष देतात। अजिंठा, वेरूळ सारख्या लेण्या ज्यांनी हजारो वर्षांचा मानवी इतिहास आजही जिवंत ठेवला आहे। गगन भेदत सर्व दूर पसरलेली सह्याद्रीची पर्वतरांग जिचं उत्तुंग शिखर कळसुबाई भव्यतेची जाणीव करून देतात। कोकणाचा डोळे दिपवणारा अथांग समुद्र, नारळ पोफळीच्या बागांनी बहरलेली इथली लाल तांबडी माती म्हणजे खऱ्या अर्थाने निसर्ग सौंदर्याची खाण आहे। महाराष्ट्राला वैविध्यपूर्ण बनवतात ते इथले विविध सण उत्सव। मग गणेशोत्सव असो, शिमगा असो वा दहीहंडी, साजरा करण्याच्या तरा आणि पद्धती अंतरागणिक बदलतात आणि समृद्ध संपन्न करतात आपल्या या महाराष्ट्राला। मंडळी, आपल्या महाराष्ट्राला नटवते ती म्हणजे आपली माय मराठी बोली। भाषा ही नदीसारखी प्रवाही असते, ती वळवावी तशी वळते आणि थेट मराठी माणसाच्या मनाला जाऊन भिडते। आपल्या मातृभाषा मराठीच्या तब्बल 38 बोलीभाषा आहेत। अहिराणी, वऱ्हाडी, कातकरी, पावरी, मालवणी, घाटी, अहो सांगू तितक्या कमीच। यातूनच आपल्या अभिजात भाषेचा दर्जा मिळालेल्या मराठीची समृद्धता प्रत्ययाला येते आणि यातूनच गर्व वाटतो हे सांगायला की याच महाराष्ट्राच्या मराठी मातीत आपला सह्याद्रीचा सिंह शिवबा जन्मला। मंडळी, महाराष्ट्र ही आपली जन्मभूमी, कर्मभूमी आणि मातृभूमी अशाच या महाराष्ट्राची समृद्धता आपण आजच्या या कार्यक्रमात अनुभवणार आहोत। चला तर कार्यक्रमाला सुरुवात करूया। 64 कलांचा अधिपती, प्रथम पूजनीय आणि आपल्या सर्वांच्या लाडक्या बाप्पाला वंदन करून आपण आपल्या या विविध सौंदर्यानुभूती व कलागुणांनी संपन्न अशा नटलेल्या व सजलेल्या आजच्या या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत। चला तर मग गणपती बाप्पा मोरया असं बोलूया आणि कार्यक्रमाची सुरुवात करूया। ऐक ना, गणपती बाप्पा मोरया बोलताना आपण मोरया असंच का बरं बोलतो? अगं, त्यामागे एक प्राचीन कथा आहे। ही गोष्ट आहे 14व्या शतकातली। त्या काळी मोरगाव येथे मोरया गोसावी नावाचा गणेशाचा निस्सीम भक्त राहत होता। त्याच्या जीवन काळात त्याने गणपतीला पूजणाऱ्या अशा गाणपत्य पंथाचा प्रसार केला। त्याच्या निस्सीम भक्तीमुळे गणेश त्यांच्यावर प्रसन्न झाले व त्यांना आशीर्वाद दिला की यापुढे श्री गणेशाच्या नावानंतर मोरया हे नाव जोडलं जाईल। अच्छा, म्हणूनच आपण सर्वजण गणपती बाप्पा मोरया म्हणून आपल्या लाडक्या बाप्पाला वंदन करतो। चला तर मग अशीच गणेश भक्ती आपल्या समोर सादर करायला येत आहेत 8वी ड तील विद्यार्थी। धरती हे अंबर तुझे गुण गाती, हे तारे हे वारे तुझे नाम घेती। ही धरती हे अंबर तुझे गुण गाती, हे तारे हे वारे तुझे नाम घेती। विश्वाचा पालक तू, नायक गणांचा, गुणातीत गुणमय तू, गुरु ज्ञानदाता। विश्वाचा पालक तू, नायक गणांचा, गुणातीत गुणमय तू, गुरु ज्ञानदाता। मोरया रे, मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया, मोरया रे, मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया। त्याचा उद्धार तू केला, जो शरण तुला आला, त्याचा उद्धार तू केला। चला मिळून सारे बोला बाप्पा मोरया, बाप्पा मोरया, बाप्पा मोरया। दृष्टी तुझीच रे देवा, दृष्टी तुझीच रे देवा, सृष्टी तुझीच रे देवा, दृष्टी तुझीच रे देवा, दुनिया तुझीच रे देवा। बाप्पा मोरया, बाप्पा मोरया, बाप्पा मोरया, मोरया रे, मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया, मोरया रे।
कोकम फणस, सुरमई, पापलेट, बांगडा. तोंडात पाणीच सुटला गो. यो सगळा ऐकला की खरोखरच मनात आठवण येतात ती आपल्या कोकणाची. अगो काय तो आपल्या कोकणचं रुबाब, काय तो तोरो, काय तो दिमाग. अगो कोकण म्हणजे जणू पृथ्वीवरचा स्वर्गच. अशा या सर्व गुणसंपन्न कोकणावर निसर्गाचं वरद हस्त असा. चला मंडळी या, तुम्हाला कोकणची सफर घडवून आणतो. सादर करायला येत आहेत 9वी क तील विद्यार्थी. कोसळते ओझर, निर्मळ पाझर, निसर्गाचं कोंदण असं माझं कोकण. रूप माझे जसे झलक कोकणची ग, मन समिंदर तनू नदी वळयाची ग. रूप माझे जसे झलक कोकणची ग, मन समिंदर तनू नदी वळयाची ग. गरज स्वारीतली नाट छाया सजणा, अमराई परी माझ काया सजणा. कोकणची चिडवा हो नाखवा, होळीच्या गोवाला कोकण दाखवा. हो अशी कोकणची चिडवा हो नाखवा, होळीच्या गोवाला कोकण दाखवा. हैया हो, हैया हो. माझ्या कोकणचं रुबा भारी, कोकणचं रुबा भारी, माझ्या कोकणचं बाई तोरो भारी. दिसते भारी गणपतीची स्वारी, आणि आला धाडीस मामाच्या घरी. मालवण चिपळूण सावंतवाडी, माझ्या कोकण गावांचो दिमाग भारी. दिसते भारी गणपतीची स्वारी, माझ्या कोकणा वाटे तुम्ही वळवा गाडी. धमाधमान हाका गाडी, माझ्या कोकणचो रस्तो नाग मोडी. कारी नये वा अशी नये वा, नाही तर सुसाट लागीन गाडी. मुंबई पुण्याचे रस्ते सोडा, माझ्या कोकणा वाटे तुम्ही वळवा गाडी. ना 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 सादरीकरणाकडे. यत्र नार्योस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः, यत्र तास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्र फलाः क्रियाः. जिथे स्त्रीची पूजा होते तिथे देवता वास करतात. जिथे त्यांचा मान ठेवला जात नाही तिथे सर्व क्रिया फलहीन असतात. स्मृतिकारांनी सांगितलेलं केवढं अर्थपूर्ण वचन आहे. पण आजच्या या समाजात स्त्रियांना तेवढा मान सन्मान दिला जातो का?
खरंच ग, आजची ही सामाजिक परिस्थिती बघता स्त्रियांना घराच्या बाहेर पडणं देखील मुश्किल झालंय. हो ना, जसे की सध्याचे वाढते लैंगिक अत्याचाराचे प्रमाण. पण म्हणून आपण स्त्रियांनी या समाजातील दैत्यांना घाबरून घरी बसायचं का? जसे देवी दुर्गाने क्रूर महिषासुराचा वध केला, त्याचप्रमाणे आपण स्त्रियांनी स्वतःला कणखर बनवून समाजातील या दुष्ट प्रवृत्तींचा धैर्याने व शौर्याने नाश केला पाहिजे. जगातील सर्व स्त्रियांनी आई दुर्गा देवीसारखं शूर बनलं पाहिजे. अशाच या महान देवींचा महिमा दाखवायला येत आहेत 8वी क तील विद्यार्थिनी. पंचमं स्कंदमादेति षष्ठं कात्यायनेति च सप्तमं कालरात्रीति महागौरीति चाष्टमं नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गाः प्रकीर्तिता.
सबंध कोळी बांधवांचं दैवत आई एकविराची कथा माहितीये का? ए हो, मला ही कथा माहित आहे. हे बघा, पौराणिक कथेनुसार हे मंदिर पांडवांनी त्यांच्या वनवासाच्या काळामध्ये बांधलं होतं. एकदा पांडव कार्ला लेणीच्या या पवित्र ठिकाणी आले असताना त्यांच्या समोर प्रत्यक्ष रेणुका मातेचा अवतार असलेली आई एकविरा माता प्रकट झाली आणि तिने त्यांना इथे त्यांचं मंदिर उभारायला सांगितलं. हा, पण तिने त्यांची परीक्षा पाहण्यासाठी एक अटही घातली की पांडवांनी हे मंदिर एका रात्रीत बांधावे आणि पांडवांनी देखील हे मंदिर एका रात्रीत बांधून दाखवले. त्यामुळे त्यांची ही भक्ती पाहून आई एकविरा प्रसन्न झाली आणि वनवासानंतरच्या त्यांच्या 1 वर्षाच्या अज्ञातवासात कोणीही त्यांना ओळखू शकणार नाही असा वर दिला. चला तर मग हाकेला धावणाऱ्या आणि नवसाला पावणाऱ्या आई एकविरेचा उदो उदो करायला येत आहेत 8वी अ तील विद्यार्थिनी. देबुल साजतई गुल्लाले डोंगरा पालखीला नाचिन गुलाल उरवून सैताचे महिन्या
बाईचा जन्म म्हणजे एक खडतर प्रवास. बाईचा जन्म म्हणजे क्षणोक्षणी तारेवरची कसरत. अहो, आताच्या काळात तरी स्त्रिया बाहेर पडत आहेत, स्वतःसाठी जगण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु पूर्वीच्या काळी बायकांचं जीवन फक्त घर संसारातच अडकलेले असायचे. म्हणूनच रोजच्या या कंटाळवाण्या आयुष्यात त्यांचं मनोरंजन होण्यासाठी तसेच त्यांच्यात नवऊर्जा निर्माण होण्यासाठी पूर्वीच्या काही हौशी स्त्रियांनी मंगळागौरीचा खेळ निर्माण केला. मंगळागौरीच्या खेळांमुळे स्त्रियांची कसरत होते व त्यामुळे त्यांचे शारीरिक तसेच मानसिक स्वास्थ्य तंदुरुस्त व निरोगी राहते. याच मंगळागौरीमध्ये गौरी म्हणजे देवी पार्वतीची पूजा केली जाते, त्यामुळेच याला आध्यात्मिक महत्व सुद्धा प्राप्त झाले. अशी ही श्रावणातील मंगळवारी साजरी केली जाणारी मंगळागौर सादर करायला येत आहेत 8वी क तील विद्यार्थी. अंधारावर प्रकाशाचा, वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाच्या विजयाचे प्रतीक म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका दिवाळीचा सण. हा, कारण आपल्याला सुट्टी मिळते ना. फक्त सुट्टी मिळते म्हणूनच हा सण महत्वाचा आहे का? नाही ग, थोडीफार माहिती आहे मला. हिंदू चांद्रमास अश्विन आणि कार्तिक या महिन्यात दिवाळी साजरी केली जाते. विविध धार्मिक कार्यक्रम, देवता आणि व्यक्तिमत्व यांचा अंतर्भाव दिवाळी या सणात आढळून येतो. जसं की गोमातेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वसुबारस, आरोग्याची देवता धन्वंतरीला पूजण्यासाठी धनत्रयोदशी, कृष्णाने केलेल्या नरकासुराच्या वधाचा विजय साजरा करण्यासाठी नरक चतुर्दशी, धनसंपत्तीची देवता लक्ष्मी हिची अमावस्येला केली जाणारी पूजा, राक्षस राजा बळी याचा वध करण्यासाठी विष्णूने वामनाचा अवतार घेतला तो दिवस साजरा करण्यासाठी बलिप्रतिपदा, तसंच बहीण व भाऊ यांच्यातील जिव्हाळ्याचा सण म्हणजे भाऊबीज. अशी ही सणांनी बहरलेली दिवाळी साजरी करायला येत आहेत 8वी ड चे विद्यार्थी. सकाळी सौख्य जणू भरून आले आले गोंजळी आले गोंजळी. आली दिवाळी आली दिवाळी आली दिवाळी.
लावलं. परळाला घरी पै पावनं लई पावनं, पोटभर खाऊन फैलावणं फैलावणं. नात्यांना गोडीनं, भेटण्याच्या ओढीनं, उत्सवाच्या जोडीनं आली किल्ल्याच्या मातीत, दिव्याच्या ह्या वातीत, फराळाच्या वाटीत आली. शंभर काढू सेल्फ्या टाकू स्टेटसला, चल चेपू चिवडा खाऊ लाडू लावून घे चमला. लुक लुकतोय कंदील दिसतोय लुका अँगल हाय चुकला, कुणी करतोय कल्ला त्याचा फुलबाजीवर पाय पडला. नात्यांना गोडीनं, भेटण्याच्या ओढीनं, उत्सवाच्या जोडीनं आली किल्ल्याच्या मातीत, दिव्याच्या ह्या वातीत, फराळाच्या वाटीत आली. उठा दिवाळी आली, मोठी स्नानाची वेळ झाली. गोष्ट ऐकली आहे. कालिया नावाचे विषारी नाग यमुनेच्या डोहात राहायचा. डोहात उडी घेऊन कृष्णाने त्याला वर आणलं आणि त्याच्या पण्यावर तो चक्क नाचला. अगं हो, ही तर एक आख्यायिका झाली. पण एकदा माझ्या वाचनात असं देखील आलं होतं की यमुनेच्या काठी असलेली कालिया नावाची रानटी नाग जमात गोकुळवासियांचं गोधन पळवणं, भुरट्या चोऱ्या करणं, यमुनेच्या पाण्यात विष मिसळून ते दूषित करणं असे उद्योग करायचे. कृष्णाने 10-12 वर्षाचा असताना दुष्ट कालियाला चांगलाच धडा शिकवण्यासाठी सर्व गोपांची एकी करून या जमातीचा पिच्छा पुरवला. कालिया शरण आला आणि यमुनेच्या काठावरून निघून गेला. म्हणजे बघ ना, कृष्णासंबंधीच्या कितीही आख्यायिका असल्या तरी कृष्णाच्या लीला या अपरंपारच आहेत. अशाच या कृष्णाचे व बालगोपांचे अतूट नाते दाखवायला येत आहेत 8वी ब तील विद्यार्थी. गोपाळ गोविंदारी गोपाळ, यशोदेच्या तान्ह्या बाळा, गोविंदारी गोपाळ गोविंदारी गोपाळ. आला रे आला गोविंद आला, गवळ्याच्या बोरीनं जरा मटकी सांभाळा. आला रे आला गोविंद आला, गवळ्याच्या बोरीनं जरा मटकी सांभाळा. गोविंदारी गोपाळ गोविंदारी गोपाळ. आला रे आला गोविंद आला, गवळ्याच्या बोरीनं जरा मटकी सांभाळा. आला रे आला गोविंद आला, गवळ्याच्या बोरीनं जरा मटकी सांभाळा. टेन्शन नाही लेता ये बंदा, किती पण उंचावर बांधा. टेन्शन नाही लेता ये बंदा, किती पण उंचावर बांधा. हे ना करायचा नाही औंधा, आला 10 थरांचा गोविंदा. गोविंदा रे गोपाळ, यशोदेच्या तान्ह्या बाळा, गोविंदा रे गोपाळ गोविंदा रे गोपाळ. तुझ्या घरात नाही पाणी
गोपाळांचा रंग तो मिळा ते गोकुळच्या चोराचा लय बोलबाला माखन चुराता है बंसीवाला हे गोकुळच्या चोराचा लय बोलबाला माखन चुराता है बंसीवाला हंडीभर आमचा डोळा दह्या दुधाचा काला हंडीभर आमचा डोळा दह्या दुधाचा काला हे नाद करायचा नाही आमचा आला दहा थरांचा गोविंदा सारेच पेंजानी कन्हैया लूट ही लेंगे माखन की गगरिया आज बचनात मोठा निघाला नालात मोठा निघाला हे नाद करायचा नाही औंधा आला दहा थरांचा गोविंदा कृष्ण आणि त्यांचे मित्र रस्ता अडवतात. हा रस्ता सोडवण्यासाठी विनवणीयुक्त गाणी व नृत्य म्हणजे गवळण. गवळण सादरीकरणामागे निखळ मनोरंजन आणि समाजातील अनिष्ट प्रथांवर टीका असं स्वरूप असतं. नाट्य व काव्याच्या सुरेख संगमातून गवळण लौकिक शृंगाराचा आविष्कारही करते. नटरंग या बहुप्रसिद्ध मराठी चित्रपटातील व अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेल्या मथुरेच्या बाजारी या गवळणीतून आपला नृत्यविष्कार सादर करायला येत आहेत 9वी ब तील विद्यार्थिनी. दही दूध लोणी घागर भरुणी नेऊ कशी बाजारी दही दूध लोणी
अगं निदान त्यामुळे तरी भगवंताचं नाव आपल्या मुखी येतं. मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का, भगवंताच्या नामोच्चारणामुळे आपल्या शरीरावर देखील चांगला प्रभाव पडतो. ते कसं काय ग? हे बघ, मी तुला एक उदाहरण देते. विठ्ठल हा शब्द उच्चार बरं. विठ्ठल विठ्ठल. आता तुला हा शब्द उच्चारताना काही आंतरिक बदल जाणवले का? हो, विठ्ठल हा शब्द उच्चारताना हृदयात स्पंदन जाणवतात. बरोबर. या स्पंदनांमुळे आपलं ब्लड प्रेशर सुधारतं. अगं हो की, म्हणजे ब्लड प्रेशर सुधारल्यामुळे आजकालच्या जगातील वाढते हार्ट अटॅकचे प्रमाण देखील कमी होईल. म्हणजे बघ, आपली भारतीय आध्यात्मिक संस्कृती किती समृद्ध आहे. तर अशाच विठ्ठल नामाचा जप करायला येत आहेत 8वी ब तील विद्यार्थिनी. मागे कितवी आहे मागे? पंढरी आज नादावली, तुझे नाव ओटी तुझे रूप ध्यानी, जीवाला तुझी आस लागली. जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हाले कराची तू मावली.
आणि अगं तुला लहानपणी खेळलेले गावचे खेळ आठवतात का? हो अगं, चिंचोके, गजग, खापराच्या भिंगऱ्या, लगोरी, विटी दांडू, चिपल्या, किती म्हणून ते खेळ सांगू. आणि गावातल्या हिरव्या गार रानात हिंडायची काही मजाच आहे. चला तर मग मंडळी, तुम्ही देखील रानात जाण्यासाठी उत्सुक असालच ना? चला तर मराठीतील सुप्रसिद्ध जोगवा चित्रपटातील तसंच श्रेया घोषाल हिने स्वरबद्ध केलेल्या मन रानात गेलं ग या गाण्यावर नृत्य सादर करायला येत आहेत 9वी क तील म्हणजे अहंकाराचे प्रतीक, तर आतील पांढरा शुभ्र मऊ भाग हे शांततेचे प्रतीक मानले जाते. नारळ फोडण्याचा अर्थ असा होतो की आपण आपला अहंकार मोडून आपल्यातील चांगले गुण देवाप्रती अर्पण करतो. म्हणूनच कोळी बांधव नारळी पौर्णिमेला समुद्राप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी समुद्राला नारळ वाहून दुसऱ्या दिवशी तोच नारळ फोडतात. कारण समुद्रामुळेच तर त्यांचा उदरनिर्वाह होतो. त्यामुळेच कोळी बांधव समुद्राला आपला देव मानतात. असे
नाय सोन्याचा देवाला दर्याचा देवा वादळ नको दर्याला नको प्रसाद पारू घराला आज सणाचे दिसाला चिल्ली निघालय जमानीला बोली कशी रमला मोर करलंय अंगाला नसावचा मावळ्याची रस घालवला माझे वेसोचे मारुला तुझा नाकवा बघ कसा सजलाय तुला मनान जायलाय आज पुढे दिसाला तुझे हातान घालीन हिरवा चुरा आपले लग्नाचे दिसाला नवस करून देवाला न भरी सुंदर तुझे माझ्याला दिसावची पारू नेसली गो नवा सारा दिसावची पारू नेसली गो नवा सारा नाव चल गो 15 लाख पार दर्याचे गेला नाव चल गो 15 लाख पार तुझा आत्मा बाई
रात्र लाथाबुक्क्यांचे अखंड प्रहार सहन करीत उभा असलेला सह्याद्रीचा स्तंभ कडकडला. दाही दिशा थरथरल्या. काल पुरुषाच्याही कांठळ्या बसल्या आणि जनशक्तीचा आणि शिवशक्तीचा नरसिंह या स्तंभातून प्रचंड गर्जना करीत करीत प्रकटला. अनंत हातांचे आणि अगणित तीक्ष्ण नखाग्रांचे हे नरसिंह होते शिवराय. शिवबा आता मोठे होत चालले होते आणि सरदार दादोजी कोंडदेव हे शूर म्हणजे शहाजी महाराजांनी राजांच्या रक्षणासाठी सोपवलेले गडी. हे दोघे शिवबा आणि त्यांचे सवंगडी सर्वांना उत्तम प्रशिक्षण देत असत. ज्ञान प्राप्त करून घेतले, पण केवळ ज्ञान घेऊन एके ठिकाणी निव्वळ बसून राहावं तर या ज्ञानाचा काय तो उपयोग. शहाजी महाराज साहेबांची आणि आऊसाहेबांची असलेली तीव्र इच्छा अखंड सार्वभौम रयतेचे राज्य म्हणजेच हिंदवी स्वराज्य या महासागराचा शुभारंभ करण्यासाठी शिवबाराजे तयार झाले आणि दुमदुमली अख्खी सह्याद्री. त्या दिवसाचा सूर्य जणू नव्या आशेने नव्या तीव्रतेने उजळून निघाला होता. शिवबाराजे काही निवडक सवंगड्यांसह रायरेश्वराच्या देवळाकडे निघाले. काढली कमरेची समशेर, धरले बोट शिवपिंडीवर, गरकन तलवारीचे पाते फिरवत रक्ताचा अभिषेक केला. रायरेश्वराच्या मंदिरापासून कैलासाला बसलेल्या शिवाला सुद्धा कळलं असावं की शहाजी राजांच्या लौक्य प्रजाहितदक्षक पुत्र यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. राष्ट्रभावनेने संघटन करून देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत. देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत. स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वराज्य स्थापन करीत आहोत. यात तू आम्हास यश द्यावे. हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा. रायरेश्वरासमोर शपथ घेतली आणि स्वराज्याची गोडदोड सुरली. पहिल्याच मोहरा तोरण्याला बनवून त्यास पत्ते करण्यास राजे निघाले. बघता बघता अवघ्या सह्याद्रीत हुंकार फुटू लागला. राजा आलं. देवा तुझा निवेद, देवा तुझ्या चरणी भातो आमचं हे असू दे. देवा या तुझात देवा लढू जो मात भंडारा ह्यो भाळी मधू तुफान
तुझा निवेदे देवा तुझ्या चरणी मागो आमचं हे असू दे देवा ह्या तुझा ते देवा लढू जो माते थंडाला ह्यो थाळी मागू आनंद रंगात हेच मागणं राज तुम्हाला जीवनाच्या पायी वाहतोची सुमचा मंदी तुमच्या संगती वर्तमा पाया लढतोची राजले राजाल जिंकून या जगभरी शिवबाबाचं नाव गाजती माझा शिवबार माझा राजा माझा शिवबार राजले राजाल जिंकून या जगभरी शिवबाबाचं नाव गाजती इकडं निजाम तिकडे मोगल पलीकडं इंग्रज जो तो हेच बोलू लागला. Did you see the size of Afzal Khan's army? Yeah, sad. But the land of the mountains is dead. राजाची सेना मुठभर खानाला कसा थोपणार काय लढवावा हुन्नर चिंतेत पंत सरदार. महाराज आपला जीव मोलाचा आहे. खानाचं सैन्य अफाट आहे. त्याच्यासमोर आपला टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जाऊ. काय म्हणालात रायबा? मासाहेब आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा शिवबा केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी 72 परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा आपला पुत्र आणि मराठी मुलखाचा स्वाभिमान विजयी टिळा लावूनच परत गनिमान कसा ठेचावा डोक्यात नेहमी गावा भेटीचा धाडला सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा. खानानं हसत हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही त्याला जाण. शिवाजी राजाच्या करामतीची आणि त्यासी नाही जाणीव शक्तीची आणि करील काही कल्पना युक्तीची. हजी जी राज जीवा महाल आल्यात. करील काही कल्पना युक्तीची. राजवा काय म्हणतोय खान? महाराज खानाला तर खात्री पटली की आपण घाबरलात. छान, आम्हाला हेच हवं होतं. महाराज आजच्या भेटीचं काय करायचं? पंतांकडून निरोप धाडा. म्हणावा की आमची तब्येत जर अस्वस्थ आहे तर दुपारची वेळ ठरवा. जी. त्याला वाटू दे की भीतीपोटी आम्ही त्याला भेटायचं टाळतोय. जशी खानाच्या भेटीसाठी महाराजानं एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियान्याला अनाशा शामियान्यात खान डौलत डुलेत सय्यद बंडा त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती महाला. उद्या त्याच्या भेटीस तुम्ही आमच्या बरोबर चला. जीवा पंतांनाही बरोबर घ्या. शिवबाच्या संगती महाला. राजाला पाहून खान म्हणतो कसा? आओ शिवाजी,
आओ हमारे गले लग जाओ, आओ। खान हाक मारी तो हसरी, खान हाक मारी तो हसरी, रोज नजारा गहिरी जिरहा खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खानानं अभिमान मान्या, खानानं अभिमान मान्या, कट्यारीचा वार त्यानं केला, कट्यारीचा वार त्यानं केला. खर खर आवाज झाला, खर खर आवाज झाला, चिलखत होतंय अंगाला, चिलखत होतंय अंगाला. खानाचा वार फुका गेला, खान यडबडला. इतक्यात महाराज झाला पोटामांदी पिचवा ठेकेला, पोटामांदी पिचवा ठेकेला. वाघेनं खाचा मारा केला, वाघेनं खाचा मारा केला. तरा तरा पडलं पोटाला, तळा गेला खानाचा कोटा. डिसेंबर 1659 साली मराठ्यांनी करवीर पर्यंतचा मुलूक जिंकला. पन्हाळ आणि विशाळगड सुद्धा ताब्यात घेतले. तर तेव्हा राजांचा बंदोबस्त करावा यास आदिलशहाने सिद्धी जौहरला पाठवले. सिद्धीने वेढा घातला. 6 महिने वेढा राहिला, पण सुटणार नाहीत ते शिवाजी महाराज कसले. या अजगराच्या विळख्यातून महाराज सुटले. कसे सुटले ते तर बघाच की महाराजांनी शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागणा पार, हे लागणा पार, लागणा पार, लागणा पार, लागणा पार, हे शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागणा पार. अरे मग काय गड्या हो, त्यो बसला हाय ना गणिम, येढा मांडून आलंय आणि मुघलांनी नजर वाकडी. मग राजानं काय केलं? काय केलं महाराज? राजांनी आता युगत मांडली. अरे युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली, अरे युगत मांडली, राजानं युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली. बघा 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 राजांनी आता शिवरायांनी अशी ही युगत पंताची जुबान सिद्धीच्या खेम्यात पंत तो जिभेनं शिवबसवाला भेटाया येणार सुख होणार हो, शिवबसवाला भेटाया येणार सुख होणार हो, हे शिवबसवाला भेटाया येणार सुख होणार हो. हरी हरी हो. काहुनिया तांडव है कर्दुधुंग शंकरा, डमरुनाद डळमळे भूमंडळ आज हो शंकरा, शंकरा. काहुनिया तांडव है कर्दुधुंग शंकरा, डमरुनाद डळमळे भूमंडळ शंकरा.
शत्रूही अहिमहीच्या चढत्या बळानं तुटून पडत होते. रायगडाच्या अभेद्य तटबंदी सारखीच स्वतःच्या देहाची तटबंदी पावनखिंडीत उभी करून झुंजणारे हे बाजीप्रभू देशपांडे. देवांनाही हेवा वाटावा असा इतिहास इथं घडला. या पावनखिंडीत बाजींच्या देहाची चाळ उडाली होती. रक्ताचे अर्घ्य ओसंडत होते. प्रत्येक अर्घ्य विंदीत होता स्वातंत्र्याच्या सूर्या. अतुल्य पराक्रम दाखवत बाजीप्रभू आणि बांदल सेनेने राजांना सुखरूप स्वराज्यासाठी राखले खरे, पण इकडे पुण्यात शाहिस्तेखान येऊन बसला होता. त्याचा राजांनी काय केलं, पण त्याचबरोबर राहत्या राल महालात घुसून छापा टाकून त्याला कशी राजांनी अटक केली. जो यकीनों का यकी है, जो फरिश्ता है जहां, उसके कदमों में है बरकत, उससे दक्खन है जवां. जो यकीनों का यकी है, जो फरिश्ता है जहां, उसके कदमों में है बरकत, उससे दक्खन है जवां. शाहिद इसका रास्ता गर्दिशों की दास्ता, जो रगों में, जो नसों में, जो लहू में जल रहा, वो मसीहा आ गया है, जो दिलों में बस रहा. जो रगों में, जो नसों में, जो लहू में जल रहा, वो मसीहा आ गया है, जो दिलों में बस रहा. वो मसीहा आ गया है. शिवरायांच्या दृढ वज्राची, सह्याद्रीच्या हृदयाची, दर्या खवळे किळभर नढळे, कडकर काठी झेंड्याची, तलवारीच्या धारेवरती पंचप्राणा नाचविता, आशपटापट तुटती त्यांचे खेळे पट झेंड्या. नीलेने खंजीर खुपसता मोहक बाळे चार जई, अखंड रुधिरांच्या धारांनी ध्वज सगळा भगवा होई. रणी फडकती लाखो झेंडे, अरुणाचा अवतार महा, विजय श्रीला श्री विष्णू परी भगवा झेंडा एकची हा. पहिली माझी ओवी गा माझ्या जिजा भवानीला, जिन दिस दाखविला सोनियाचा. दुसरी माझी ओवी गा माझा शिवबाई केलं, राज्य पृथ्वीचे करील बाळ माझा. सहस्रशीर्षा पुरुषाः सहस्राक्ष सहस्रपाद
समजा दुष्काळ सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत 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 छत्रपती श्री शिवाजी महाराज की छत्रपती श्री शिवाजी महाराज की सभापती जिभा सह्याद्री